त्याचप्रमाणे सन्माननीय सागर रेडकर रेडी सावली फाउंडेशन सिंधुदुर्गचे सदस्य यांचं आगमन झालंय। मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय। मी सन्माननीय सोमेश सावंत यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। पहिलं षटक घेऊन तो म्हणजेच स्वप्नील बाबू पाटकर स्ट्रायकिंग एंडला। या पंचक्रोशीचा स्टार सुपरस्टार खेळाडू तो म्हणजेच बाबू पाटकर आणि सिंधुदुर्गाच्या बाहेर जाऊन सुद्धा या फलंदाजाने आपले एक वलय तयार केले क्रिकेटमध्ये। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच गावडे व माडेचीवाडी हा संघ चांगल्या पद्धतीचा खेळ अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। या चेंडूवरती फ्लिक आणि या चेंडूवरती मिळतायत एकेरी धाव। या एका धावेने सांघिक धावसंख्या सुद्धा होते ती म्हणजेच 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा। पहिलं षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। तिसरा क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व अप्रतिम फटका। दोन धावा पंचांचा इशारा येतोय। फटका चांगला होता, काही इंचाने मात्र थोडासा फटका चुकतोय, नाहीतर या चेंडूवरती 4 धावा सुद्धा येऊ शकल्या असत्या। पण क्रिकेटमध्ये जरतरला काही महत्व नसतं, जे वर्तमानात घडत असतं तेच महत्वाचं असतं। 2 धावा आणि या 2 धावांनी सांघिक धावसंख्या सुद्धा वधारते 4 धावा। 4 चेंडू 4 धावा। पुढे सरसावतोय टॅप स्वरूपाचा फटका बाबू याच्या माध्यमातून येतोय। 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव मात्र अंकित केली जाते, मिळवली जाते। एका धावेने 5 चेंडूंचा खेळ समाप्त। 5 धावा या धावफलकावरती। प्रसाद मांजरेकर स्ट्रायकिंग एंडला असेल। अप्रतिम फटका, वेगात मारलेला फटका, पण तेवढ्याच वेगात अडवला जातोय हा चेंडू। हा चेंडू अडवलाय म्हणजेच शेवटचा चेंडू निर्धाव। एका षटकाचा खेळ समाप्त। एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 5 धावा या धावफलकावरती। गावडे व माडेचीवाडी हा संघ तेवढाच तगडा संघ आहे, स्टार कास्ट आहे भरलेली। एका बाजूने पिंट्या असेल, स्वप्नील आहे, सिद्धेश आहे, रुपेश आहे, पवन आहे, म्हणजे असा स्टार कास्टने भरलेला असा हा संघ। स्वप्नील सुद्धा आहे। तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय म्हणजेच बाबू पाटकर स्ट्रायकिंग एंडला। वाईड चेंडू, फक्त एकच धाव मिळेल। या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय। पुन्हा एकदा एकेरी धाव आणि या एकेरी धावेने म्हणजेच सांघिक धावसंख्या ही वधारताना आपण पाहतोय। पुन्हा फ्लिकचा फटका, मनगटी साहाय्याने चेंडूला दिशा दाखवली जाते। स्क्वेअर लेग रिजन वरती चेंडू हा ट्रॅव्हल करतोय। 2 चेंडू 8 धावा। मनीषच्या माध्यमातून मनीषाच्या चेंडूवरती 1 धाव मात्र अंकित केली जाते। 3 चेंडू 9 धावा। दुसरं षटक आपण पाहतोय आणि या डावाचं विश्लेषण करायला गेलं तर अजूनपर्यंत तरी संयमाने खेळतोय बाबू गावडे। आणि ही वादळापूर्वची शांतता असेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वपूर्ण, कारण बाबू पाटकरकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, कल्पकता आहे, प्रतिभा आहे या फलंदाजाकडे। आणि तो फलंदाज शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती नोंदवली जाऊ शकते आणि त्याला तेवढीच चांगली साथ द्यावी लागेल ती म्हणजेच प्रसाद मांजरेकर याला। अप्रतिम फटका, अप्रतिम फटका होता, वेगात मारला होता, भन्नाट वेगात मारला होता, पण तो फटका अडवला जातोय। 5 चेंडू 10 धावा। शेवटचा चेंडू असेल। स्क्वेअर चेंडू। गोलंदाज मात्र आपली कल्पकता दाखवते, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच प्रसाद मांजरेकर याचा, आणि तो प्रयत्न राहतोय।
गोलंदाज आपलं चातुर्य दाखवतोय, थोडंसं वाईडिश चेंडू तो पकडला जातोय आणि त्यानंतर गॅदर करून यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सुद्धा अप्रतिम कामगिरी हरीश वारंग आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. विश्वेश विश्वेश बाबू पुढे बसलाच आहे ते तुम्ही हलवता सगळं टकली येतं त्यांची. पुन्हा एकदा एक धाव काही रोखू शकत नाही. थोडस पंबल म्हणावं लागेल मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 12 धावा. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आता कोणतं असेल हे पाहणं सुद्धा महत्वपूर्ण असेल. तिसरं षटक घेऊन तो म्हणजेच रुपेश गावडे. अनुभवाने नटलेला असा हा खेळाडू निश्चित रूपाने आपण पाहतोय तो म्हणजेच गावडोबा माडेचवाडी या संघाच्या माध्यमातून अनुभव आहे, प्रतिभा आहे या गोलंदाजाकडे. अप्रतिम फटका. यावेळी मात्र ब्लास्ट पाहायला मिळतोय तो म्हणजेच बाबू पाटकर याच्या माध्यमातून. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की ही वादळापूर्वीची शांतता असेल का, कारण बाबू पाटकर जेवढा वेळ मैदानामध्ये राहील तेवढा वेळ मात्र मोठ्या फटक्या येणं हे मात्र येऊ शकतात. पहिल्या चेंडूवरती जर चौकार आलाय, इरादे स्पष्ट केले गेले आहेत की या षटकामध्ये मोठे फटके खेळले जातील. चांगला चेंडू. आता मात्र पुनरागमन करतोय तो म्हणजेच गोलंदाज रुपेश. बॅक ऑफ लाईनचा चेंडू थोडासा लाईनच्या नजदीक टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच रुपेश गावडे याच्या माध्यमातून. 3 चेंडू झालेत. हा चेंडू मात्र या चेंडूवरती सुद्धा फुलर लेनचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, 1 धाव घेतली जाते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा चेंडू पुढे येतोय हे समजल्यानंतर शरीरवेधी चेंडू टाकला जातोय तो म्हणजेच रुपेश गावडे याच्या माध्यमातून आणि त्याच चेंडूवरती फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूवरती किती धावा जोडल्या जातील ते म्हणजेच बाबू पाटकर याच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल. अप्रतिम फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सिद्धेश याच्या माध्यमातून. म्हणजेच शेवटचा चेंडू हा निर्धाव राखला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा. 21 धावांचं लक्ष ठेवलं जाते ते म्हणजेच पुरुषोत्तम दुतोंड या संघाच्या माध्यमातून ते म्हणजेच गावडोबा माडेचवाडी या संघासमोर. यानंतर होणारा सामना तो म्हणजेच आंदुर्ला बॉईज विरुद्ध स्वामी समर्थ पाठ. दोन्हीही संघनायकांनी नाणेफेकीसाठी पवेलियनकडे यायचंय. सामना असेल आंदुर्ले बॉईज विरुद्ध स्वामी समर्थ पाठ. जर या मॅचचं विश्लेषण पाहायला गेलं तर तब्बल 16 धावांवरती आपण नाबाद म्हणून पाहायला गेलं तर म्हणजेच बाबू पाटकर 16 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि त्याच्याच कुठेतरी जोरावरती 20 धावांवरती मजल मारली ती म्हणजेच पुरुषोत्तम दुतोंड या संघाने. एक चौकार सुद्धा खणखणीत पाहायला मिळाला तो म्हणजेच बाबू याच्या माध्यमातून. 21 धावा. या 21 धावांचा पल्ला पार करावा लागेल तो म्हणजेच गावडोबा माडेचवाडी या संघाला. पवन सिद्धेश नाईक ही जोडगोळी आपण पाहतोय मैदानामध्ये. डिस्कशन केले जात आहेत, चक्रव्यूह रचले जातील, सापळे रचले जातील एकमेकांविरुद्ध. पहिलं षटक कोणता गोलंदाज हाताळेल हे सुद्धा पाहणं महत्वपूर्ण. आणि पहिल्या षटकासाठी वर्णी लागली जाते ती म्हणजेच महेश कासावकर याची. महेश कासावकर. पवन स्ट्रायकिंग एंडला, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश.
धावांचा पाठलागाला सुरुवात होते. पहिला चेंडू असेल तो म्हणजेच महेशच्या माध्यमातून बॅटची कट लागते. चेंडू जातोय तो म्हणजेच पॉइंट रिजन वरती या चेंडूवरती मिळते एकेरी धाव. या एकेरी धावेने सांघिक धावांचा श्री गणेशा केला जातोय. महेश कासावकर हा टप्पा तर चांगला आहे. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल. 2 चेंडू 2 धावा. वेगात मारायचा होता. थोडासा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र फक्त एकेरी धावेवरती समाप्त होतोय. एक धावा काढल्या जातात आणि जर एक धावा जरी काढल्या आणि खराब चेंडूचा जरी प्रतीक्षा केली तरी सुद्धा सामना पलटवू शकतो, पलटला जाऊ शकतो. 3 चेंडू 3 धावा. टप्पा पडतोय. थोडासा काटा बदलणारा हा चेंडू. महेश कासावकर एक चतुर असा हा गोलंदाज. या चेंडूवरती 1 धाव मिळते. या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या ती म्हणजेच 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव आली आहे. 5 चेंडू 5 धावा. सिद्धेश ऑन स्ट्राईक. या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि या स्पर्धेमध्ये दाखवून दिलंय सिद्धेशने की मी सुद्धा मोठे फटके खेळू शकतो. क्रॅकिंग फटके पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून. यावेळी मात्र थोडासा चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पण थोडासा उसळी घेणारा हा चेंडू. एका षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 6 धावा. 12 चेंडू आणि 15 धावींची गरज ती म्हणजेच गावडोबा माडेचवाडी या संघाला आता मात्र राहताना पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन म्हणजेच केतन गोलंदाजी मार्क वरती असेल. पवन एक विस्फोटक फलंदाज केतन. अजूनपर्यंत तरी चांगली गोलंदाजी केतनच्या माध्यमातून झाले. टॅप स्वरूपाचा फटका. या चेंडूवरती 1 धाव मिळते. या एकेरी धावेने सांघिक धावा पुढे सरसावते. 7 धावा. अकरा चेंडू 14 धावेंची गरज. वाईड वाईड आणि हा चेंडू मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल या क्षणाला, कारण आधीच धावा थोड्याशा मात्र कमी आहेत आणि त्या धावा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारचे चेंडू मात्र कुठेतरी धोक्याची घंटा ठरू शकतात. स्क्वेअर चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. 1+1 2 धावा. 1+1 2 धावा. या 2 धाव्यांनी सांघिक धावसंख्या आता मात्र वधारते. सांघिक धावसंख्या 10 धावा म्हणजेच 11 धावांची गरज 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू 11 धावा यापर्यंत समीकरण येऊन टेपले. केतनने केलेल्या चुका कुठेतरी आता मात्र संघासाठी धोकादायक ठरत चालले आहेत. चांगला गोलंदाज आहे, प्रतिभावान गोलंदाज आहे, पण हा चेंडू चांगला होता, पण या स्टँड मागे खराब कामगिरी म्हणावी लागेल ती म्हणजेच प्रसाद मांजरेकर याच्या माध्यमातून होते. जो चेंडू निर्धाव जायला पाहिजे होता तो चेंडूवरती 1 धाव येते. 10 चेंडू 10 धावेंची गरज. बॉल टू रन इक्वेशन आता येऊन टेपते या मैदानामध्ये. पुन्हा एकदा वेगात मारला. यावेळी मात्र धाव चोरण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच फलंदाज बाद. OUT आउट. फलंदाज बाद. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र प्रयत्न राहतोय म्हणावा लागेल. अकरा धावा झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. एक धाव एका धावेने सांघिक धाव संख्या वधारते. 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा एक अप्रतिम फटका तो म्हणजे सिद्धेश याच्या माध्यमातून या फटक्यावरच्या जोरावरती केतन मात्र एक धाव देतोय. नो चेंडू पंचांचा इशारा येतोय. अनफेअर डिलिव्हरी आणि या षटकामध्ये केतनने केलेल्या या चुका कुठेतरी निश्चित स्वरूपाने धोकादायक ठरू शकतात. कारण आता मात्र समीकरण होत आहे 7 चेंडू 7 धावा. एक धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 15 धावा. एक गडी बाद 15 धावा म्हणजेच 6 चेंडू 6 धाव्यांची गरज या मैदानामध्ये असेल. या स्पर्धेतील ही स्पर्धा एक दिमागदार स्पर्धा म्हणावं लागेल. परिसान्वी परोळे आयोजित सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत ओम साई स्पोर्ट चषक 2025 आपण पाहतोय. आजचा हा दिवसातील तिसरा उपांत्यपूर्वचा सामना या 2 संघांमध्ये लढताना आपण पाहतायत. भिडतायत हे 2 संघ. सेमीफायनल मध्ये कोणता संघ जाईल निश्चितपणे या षटकामध्ये डिसाइड होईल. म्हणजे डिसाइडिंग षटक घेऊन येतोय तो म्हणजेच प्रसाद मांजरेकर. नाणेफेक केली जाईल. आंदुर्ले बॉईज विरुद्ध स्वामी समर्थ पाठ. नाणेफेकीसाठी या 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. स्क्वेअर चेंडू भरकटलेला चेंडू पंचांचा इशारा येतोय. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. रोमहर्षक अशी चाललेली लढत. प्रेक्षकांची सुद्धा तोबा गर्दी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. जे युट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आस्वाद घेत आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली जाते. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात प्रसारित केली जाते. आमचे मित्र शेखर परब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लोकल टू ग्लोबल केली जाते. आणि त्याचप्रमाणे इथे जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा सहर्ष स्वागत. वेगात टाकला एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा चूक म्हणावी लागेल. चूक घडते मैदानामध्ये. ज्या ठिकाणी धावच नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न मोह आवरता आला नाही. क्रुशियल मुवमेंट्स आहेत हे आणि त्या क्रुशियल मुवमेंट मध्ये एक फलंदाज माघारी परतोय. सिद्धेश सारखा फलंदाज माघारी परतोय. एक मोठा धक्का असेल संघाला तो म्हणजेच माळेचवाडी या संघाला बसताना आपण पाहतोय. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज या क्षणाला आपण पाहतोय. बॉल टू रन इक्वेशन आहे. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे आणि ही सामना कोण जिंकेल यावरती सर्वांच्या नजरा मात्र आता खिळून बसल्या आहेत या सामन्यामध्ये. स्वामी समर्थ पाठ आपल्याला पुकार दिला जातोय. नाणेफेकीसाठी या सामना असेल आंदुर्ले बॉईज विरुद्ध स्वामी समर्थ पाठ. ऑफ साइडला खेळायचा होता. चेंडू जातोय ऑन साइडला. पण निश्चित रूपाने जमेची बाजू ती म्हणजे धाव आली आहे हे महत्वाचं आहे. दोन चेंडू झालेत म्हणजे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. 17 धावा या धावफलकावरती. 17 धावा या धावफलकावरती. ओम साई स्पोर्ट चषक 2025 आपण पाहतोय आणि काय सामना चाललाय मैदानामध्ये. रोमहर्षक स्थितीमध्ये आहे सामना. कधी या बाजूला पारडं फिरतं कधी दुसऱ्या बाजूने पारडं आपण पाहतोय. पारड्यात जाताना पाहायला मिळतोय सामना. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय.
बॅट पायाचा स्पर्श होतोय या चेंडूला, पण चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. या सुद्धा धावा निश्चित स्वरूपाने वेलकम धावा असतील. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज, 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला तो म्हणजेच रुपेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला हरेश वारंग आपण पाहतोय. प्रसाद मांजरेकर एक वेगवान गोलंदाज, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहे. तेरावळे एक्सप्रेस मस्त सुरेख फटका. दोन चेंडू 2 धाव्यांची गरज. एक जरी मेडन चेंडू आला तरी सुद्धा या सामन्यामध्ये रंजकता अजूनही वाढू शकते. गावडोबा माडीचीवाडी 1-1 धावांवरती भर देतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती 1-1 धावेची गरज आहे. प्रसाद मांजरेकर प्रयत्न करतोय खऱ्या अर्थाने मैदानामध्ये, पण ते प्रयत्न थोडेसे अजून जास्त करावे लागतील. काहीतरी वेगळं करावं लागेल मैदानामध्ये, कारण रुपेश जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर रुपेशकडे ताकद आहे सामना फिरवण्याची. रुपेश गावडे स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बाद. एक धाव घेण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं नाही आणि फलंदाज हरेश वारंग सारखा फलंदाज माघारी. म्हणजेच आता 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. कुठे वाटलं होतं की असं वाटत होतं की गावडोबा माडीचीवाडी हा संघ थोडंसं सहज गतीने या लक्ष्याचा पाठलाग करेल, पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. सुपर ओव्हरचा थरार सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का? आणि सुपर ओव्हर जर झाली तर फ्रेश गोलंदाज वापरावा लागेल, हा नियम आहे. हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का? जाऊन सांगा माईक वरती नको. चंदन 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. 1 धाव आली तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. 2 धावा आल्या तर सामना विजयी होईल, तो म्हणजेच गावडोबा माडीचीवाडी. पण या चेंडूवरती जर हा चेंडू निर्धाव आला किंवा विकेट आली तर सामना मात्र आपल्या खिशात घालेल, तो म्हणजेच पुरुषोत्तम दुतोंड हा संघ. चांगली फलंदाजी चालली होती मैदानामध्ये, पण त्यानंतर मात्र थोडस चित्र बदलताना आपण पाहिलं. प्रत्येक चेंडूगणी चित्र मात्र बदलताना आपण पाहतोय. यावेळी मात्र चंदन स्ट्रायकिंग एंडला. आपण पाहतोय हा रणसंग्राम ओम साई स्पोर्ट चषक 2025 सुपर ओव्हर मध्ये सामना जाईल का? आजच्या दिवसामधील पहिला सामना. आणि यावेळी मात्र चूक घडली आहे. सरळ चेंडू जातोय, तो म्हणजेच बाबू पाटकर याच्या हातामध्ये. आणि त्यानंतर मात्र कोणतीही चूक न करता बाबू पाटकर स्टंपी धावचित करतोय फलंदाजाला. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. गावडोबा माडीचीवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये त्याला हार पत्करावी लागते, पण आपला एक चांगला संच या मैदानामध्ये आपण उतरवला, आपण चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला, तर आपला सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी त्याबद्दल तुमचा पुढील वाटचाल